नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी पोळ्या, कटाची आमटी वगैरे वगैरे स्वयंपाक केलेला होता। आज मी पोळी आणि कटाची आमटीची रेसिपी केलेली आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। ही कटाची आमटी केली, याच्यामध्ये पातेल्यामध्ये काढून घेतली, फार छान झाली होती। चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। बघा, कुकर घेतलं आणि 1 वाटी डाळ घेतली। ह्या वाटीनं मी ही 1 वाटी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन 4 तास मी भिजू घालून ठेवली होती आणि आता हे मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते। अशा पद्धतीने मी हे कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे आणि आपण ही 1 वाटी डाळ घेतली होती, त्याच पद्धतीनं ह्याच वाटीनं 2 वाट्या जवळपास आपण पाणी टाकून घ्यायचं। हे डाळीतलंच पाणी होतं, त्यामुळे थोडंसं पिवळसर दिसतंय। बघा, अशा पद्धतीने ह्या 2 वाट्या मी पाणी टाकून घेतलेलं आहे। ही दुसरी वाटी मी ही पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि बघा अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा मी तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये, कारण आपले डाळ शिजत असताना तूप टाकलं तर आपल्याला त्या डाळीचा पण पुरणाचा आपला छान सुवास येतो। आपण हे कुकरला झाकण लावून घेतलं आणि शिजायला ठेवलं। डाळ शिजलेली आहे बघा अशा पद्धतीनं। आता हे मी एका जाळीमध्ये काढून घेतले। चाळणी आहे जाळीची ती, त्याच्यामध्ये मी ही डाळ काढून घेतली, पाणी काढून घेतलं, कारण त्या पाण्याची कटाची आमटी करायची त्या पाण्याची आपल्याला, त्यामुळे मी याच्यामधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने हे पाणी पण निघालेलं आहे, डाळीतलं पाणी पण काढलं। आता मी ह्या कढईमध्ये हे डाळ टाकते आणि थोडंसं घोटून घेते। एक फुलपात्र घ्यायचं आणि त्या फुलपात्रानं आपण ह्या डाळीला अशा पद्धतीनं घोटून घ्यायचं। ही डाळ पूर्ण मऊ होते, व्यवस्थित शिजलेली आहे डाळ। अशा पद्धतीने हे मऊ करून घ्यायचं, कारण मी गूळ टाकायच्या अगोदरच हे मऊ करून घेत आहे। अशा पद्धतीने हे सगळं मऊ करून घ्यायचं। बघा सगळी डाळ मऊ झालेली आहे। अशा पद्धतीने ही डाळ सगळी पूर्ण मऊ करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची। अशा पद्धतीने ही डाळ मऊ झालेली आहे बघा। आणि ह्याच्यामध्ये मी 1च वाटी गूळ घातलेला आहे। गूळ खिसून घेतला, मऊ करून घेतला आणि त्याच वाटीनं मी ही 1 वाटी गूळ याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता मी गॅस चालू केला, गॅसवर हे पुरण करण्यासाठी मी हे डाळ आणि गूळ घातलेलं हे जे काय इन्ग्रेडियंट आहेत हे मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये घालून गॅसवर ठेवून दिले। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये। आता हे गूळ असल्यामुळं पुरण थोडंसं पातळ दिसत आहे। हे पुरण व्यवस्थित शिजवून घ्यायचं। हे पुरण शिजलेलं आहे, आता आपण याला वाटून घेऊ। अशा पद्धतीने हे पुरण वाटून घेतलं। सगळं पुरण हे वाटून घ्यायचं। अगोदरच थोडं मऊ करून घेतलं होतं, आता ह्याला काही जास्त
वेळ लागणार नाही. लगेच हे बाजूला काढून घेतलं. सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं पुरण हे. आणि आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलं आणि हे तूप घालून हे एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. बघा अशा पद्धतीने हे पुरण झालेलं आहे. तूप घातल्यामुळे त्याचा सुगंध छान येतो. त्यामुळे आपण 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. बघा अशा पद्धतीने हे पुरण झालेलं आहे. चला आता पुरण झालं. आता आपण कणिक मळून घेऊ. आता 1 वाटी डाळ होती, 1 वाटी आपण त्याच्यामध्ये गूळ घातला. हे पुरणाचं झालं. आता 1च वाटी आपण हे पीठ पण घ्यायचं गव्हाचं. हे पीठ मी सोजीच्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे पूर्ण मळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं. बघा त्याच्यामध्ये मीठ टाकतं आहे थोडंसं. आता हे मीठ टाकून घेतलं आता. आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. बघा आता ह्याचा डो व्यवस्थित करून घ्यायचा. असा हा डो झालेला आहे. त्याला थोडं तेल लावून थोडंसं मळून आपण आता याच्यावर तेल टाकून घेतलं मी आणि थोडं आता त्याला मळून घेऊ. झाला आपला डो तयार झालेला आहे. एवढ्याच ह्याचा जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. अशा पद्धतीनं हा डो करून घ्यायचा. बघा असा हा डो झालेला आहे. बघा असा. आता एक मी पांढरा कपडा घेते सुती आणि तो कपडा आता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आपण. त्या कपडा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आता हा कपडा पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे. आता हे या कपड्यामध्ये ही मळलेली कणिक आपण याच्यामध्ये घालून ठेवायची. बघा अशा पद्धतीनं हे पुरचुंडी बांधून ठेवायची. अशी पुरचुंडी तयार करून घ्यायची आणि या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आणि त्याच्यावर पाणी ओतून ठेवायचं. ही पुरचुंडी पाण्यामध्ये पूर्णपणे भिजायला अशी ठेवून द्यायची. बघा अशा पद्धतीनं आता ते झाकून आपण बाजूला ठेवून देऊ. बघा हे पुरचुंडी तयार केली, त्या बाजूला ठेवून दिली. 10 ते 15 मिनिट मी त्या पाण्यामध्ये मी ते पुरचुंडी ठेवून घेतली. आता हे कणिक मळलेली आपण जी होती ती बाजूला काढून घेतली. आता त्याच्यावर थोडंसं तूप टाकून घेऊ आणि त्याला थोडं मळून घेऊ. बघा अशा पद्धतीने ह्याला तूप टाकून घेतलं. थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं. जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी टाकून घेऊन मऊ करून घ्यायची. अशा पद्धतीनं जर आपण हे पीठ तयार करून घेतलं, पीठ मळून घेतलं, भिजवून घेतलं तर आपली पोळी इतकी लवकर पसरते, लवकर मोठी होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण पण भरपूर बसलं जातं. आता बघा हे मऊ झालेलं आहे व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीनं हे मळून घ्यायचं हे कणिक आणि अशा पद्धतीने हे डो करून ठेवलेलं आहे. बघा अशा पद्धतीने ह्याचं ही पारी तयार करून घ्यायची त्याची आणि त्याच्यामध्ये हा पुरणाचा जो गोल करून ठेवलेला आहे तो पुरणाचा गोळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. बघ अशा पद्धतीनं हे त्याचं थोडीशी अशी कणिक वरी करत जायचं त्या हातांवरच्या आणि खाली असं गोल धरून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपण हा कणकीचा उंडा म्हणतात आमच्याकडे, असला हा उंडा करून घ्यायचा आणि पोळी
अगदी व्यवस्थित लाटून घ्यायची. तर हातानं थोडं त्याला दाबून घ्यायचं, जेणेकरून कडेपर्यंत ते पुरण जाईल. अशा पद्धतीनं हे दाबून घ्यायचं. आता त्याला थोडंसं पीठ टाकून तर त्याला पीठ लावून थोडंसं हे लाटून घ्यायचं. इतकी लवकर पसरते पोळी अशा पद्धतीने जर पीठ तिंबून घेतलं तर. बघा किती लवकर पसरली. कडा वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायच्या, मध्यभागी थोडंसं जाडच ठेवायचं. बघा अशा पद्धतीने ही पोळी झालेली आहे. बघा सगळं पुरण कडेपर्यंत गेलेलं आहे पोळीच्या. अशा पद्धतीने ह्या पोळ्या करून घ्यायच्या. कडा वगैरे व्यवस्थित लाटल्या की पोळी व्यवस्थित फुगली जाते. किती लवकर पसरली ना पोळी बघा. मी खाली एक कागद घातलेला आहे, प्लेन कागद, कारण व्यवस्थित पसरली जाते पोळी. सारखी सारखी उलतापालता केलं तर फुटणार नाही. अशा पद्धतीने आपण हे कागद खाली ठेवायचा आणि वरी पोळी लाटून घ्यायची. त्या कागदाला फिरवून फिरवून आपली ही पोळी लाटून घ्यायची. बघा अशा पद्धतीने ही पोळी झालेली आहे. बघा जास्त उलतापालता करत बसायचं नाही. एकीकडून व्यवस्थित पोळी भाजली का नाही ते थोडंसं आपण खालून व्यवस्थित हे करून बघायचं. आपल्याला पोळी भाजलेली आपल्याला कळतेच आहे. नंतर ही पोळी उलटून घ्यायची. अशा पद्धतीने ही पोळी फुगत आहे बघा. अशी ही पोळी झालेली आहे बघा. अशा पद्धतीने ही फुगली पोळी, टम्म फुगली आहे ना. अशी ही पोळी होते ह्या अशी कणिक टिंबली तर. बघा अशा पद्धतीने ह्या पोळ्या करून घ्यायच्या. बघा अशी ही पोळी झालेली आहे. बघा मी एवढ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तूप घेतलेलं आहे त्यात प्लेटमध्ये आणि ह्या पोळ्या ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे आपण करून घ्यायचं. आता आपण कटाची आमटी तयार करू. चला, गॅसवर तवा ठेवला आणि तव्यामध्ये मी हे खोबरं भाजून घेतलं. ते खोबरं भाजून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये लसण टाकलं, अद्रक टाकलं. हे पण भाजून घ्यायचं थोडं. हे सगळं हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. अद्रक लसण वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने हे सगळं भाजून घेतल्यानंतर मी हे थोडं साबुत धने आहेत थोडंसं हे करून मी हे भाजून घेते. ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. कारण साबुत धने टाकल्यानंतर त्या भाजीला पण टेस्ट वेगळीच येते. त्यासाठी आपण मिक्स इन्ग्रेडियंट करत असताना त्याच्यामध्ये आपण असे साबुतच धने म्हणा किंवा जिरे टाकले तर त्या भाजीची किंवा त्या इन्ग्रेडियंटची टेस्ट सुगंध फार व्यवस्थित येतो. त्यामुळे आपण हे इन्ग्रेडियंट साबूत पण टाकून घ्यायचे. हे सगळं भाजून घेतलं आपण. आता आपण हे मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये मी आता हे सगळं साहित्य टाकून घेते. आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं भाजलेलं आहे. आता हे सगळं भाजून घेतलेल्या वस्तू आहेत. आता आपण त्याच्यामध्ये एक कच्चा टोमॅटो टाकायचा. भाजलेला टोमॅटो भाजून टोमॅटो टाकायचा नाही, कच्चा टोमॅटो टाकायचा. बघा अशा पद्धतीनं जर ही इन्ग्रेडियंट घेऊन आपण जर मिक्सरमधून काढून घेतलं आणि भाजी केली तर मटणाच्या भाजीला सुद्धा मागे सारेल अशी ही कटाची आमटी होते. आता मी ते सगळं पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता गॅसवर पॅन ठेवला आणि पॅनमध्ये मी
तेल ओतून घेतलं 1-2-3 चमचे आणि त्याच्यामध्ये हे जे काय पेस्ट करून घेतली होती आपण, हे जे काय मसाला करून घेतलेला आहे हा मसाला मी याच्यामध्ये घालून घेते. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित बारीक मध्यम आचेवर आपण हे भाजून घ्यायचा. बघा आता त्याचा कलर पण किती छान दिसतोय, लगेच चेंज झाला कलर. अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. कलर चेंज झालेला आहे बघा. अशा पद्धतीने हे मी सगळं भाजून घेतलेलं. आता त्याच्यामध्ये आपण हळद, हे आपला घरचा मसाला आहे, हा आपला घरचा मसाला 1-2 चमचे मी टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि थोडंसं हे लाल तिखट टाकलं जेणेकरून आपल्या भाजीला कलर पण छान येईल. अशा पद्धतीने हे लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे बघा. आता हे तिखट हळद टाकल्यावर तर कलरच वेगळा झाला याचा बघा, किती छान कलर झालेला आहे ह्याचा. आणि आता हे कट काढून ठेवलेलं होतं, डाळीतलं पाणी मी काढून ठेवलं होतं, हे पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं बघा. अशा पद्धतीनं हे कटाची आमटी झालेली आहे. बघा आता बारीक आचेवर हे शांतपणाने ही भाजी, ही आमटी, जी कटाची आमटी आहे ती शिजवून घ्यायची. जास्त घट्ट पण करायची नाही, जास्त पातळ पण ठेवायची नाही. घट्ट पातळ असेल तर थोड्या वेळानं ते घट्ट होते बघा. अशा पद्धतीने हे आपली कटाची आमटी झालेली आहे. आता ह्या पातेल्यामध्ये मी हे काढून घेत आहे. अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे. लाईक करा, शेअर करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मेन म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करत जा. थँक्स फॉर वॉचिंग.